तीन प्रकारचे GR आहेत. 38 कोटी रुपयाची योजना मंजूर होऊन देखील ती जेजुरीमध्ये ह्या 10 वर्षामध्ये ह्या मागच्या सरकारला पूर्ण नाही करता आली. जेजुरीचा जो अर्थसंकल्प आहे तो आत्ता जर समजा 50 कोटीचा असेल तर तो अर्थसंकल्प माझ्या अंदाजे 500 कोटीचा व्हायला काही हरकत नाहीये. पाण्याचा प्रश्न, लोकांच्या गटर्सचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, येणाऱ्या भाविकांचा प्रश्न, त्याच पद्धतीने जेजुरी पर्यटन क्षेत्र या ठिकाणी होणं गरजेचं आहे. वयोवृद्ध लोक असतील, नागरिक असतील आणि ज्यांना जुनागड माहीत नाहीये ते रोपवेनी सशुल्क एक नॉमिनल सशुल्क त्याच्यावरती लावून जाऊ शकतात. हा पर्यटनासाठी मुद्दा होऊ शकतो. आणि भ्रष्टाचारावरती बोलायचं झालं तर तुमच्या चॅनलचा रील संपल इतके ते भ्रष्टाचाराचे मुद्दे निघतील. वेळेवेळेनुसार आम्ही त्या ठिकाणी सांगू की जनतेची सेवा करण्यासाठी पाठवले, नाही की त्या ठिकाणी भ्रष्टाचार करण्यासाठी पाठवलेलं आहे. नगरपालिका 2025च्या निवडणुकीत जेजुरीतील राजकारण तापलं आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप बारभाई आपल्यासोबत आहेत. दादा, खरं तर स्वागत आहे IBM महाराष्ट्र आपल्या न्यूज चॅनलमध्ये. काय सांगाल, कोणत्या मुद्द्यावर यावेळेस निवडणूक लढत आहात? आम्ही सबंध जेजुरीकर एक पाण्याचा प्रश्न घेऊन की जो कितीतरी वर्ष आले प्रलंबित आहे. 10 वर्षापासून जे मागच्या वेळेस बोललो होतो की ही जेजुरीची टेक्निकल मान्यता आलेली 2016 सालची टेक्निकल मान्यता आहे. 3 प्रकारचे GR आहेत. 38 कोटी रुपयाची योजना मंजूर होऊन देखील ती जेजुरीमध्ये ह्या 10 वर्षामध्ये ह्या मागच्या सरकारला पूर्ण नाही करता आली. हा त्याचा पूर्णपणे रिपोर्ट आहे. हा आपण पाहू शकता. हा 500 पानाचा रिपोर्ट आहे. तिथे जे प्लॅन्स आहेत वेगवेगळे. तर या ठिकाणी इतके दिवस ही पाण्याची योजना 2050 सालापर्यंत जेजुरीकरांना जीवन प्राधिकरणाची योजना आहे. ही म्युन्सिपल कॉर्पोरेशन जेजुरीची ही योजना आहे. ही फाईल आहे त्याची. मी मागच्याच म्हणलो होतो मला फाईल उघडायला लावू नका. त्यामुळे ही जो पाण्याचा प्रश्न जेजुरीमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. जेजुरीतलं तरती लोकसंख्या ही 50,000च्या घरात आहे आणि जेजुरीमध्ये स्थानिक हे 30,000च्या घरात आहेत. म्हणजे 1 लाख लोकांची तहान रोज भागवायची. धुण्या भांड्यांचा प्रश्न असेल, येणाऱ्या भाविकांसाठी आंघोळीचा पाण्याचा प्रश्न असेल, स्वच्छ पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यासाठी जी जीवन प्राधिकरणाची ही पाण्याची योजना आहे ही तातडीने चालू करून त्या ठिकाणी आम्ही जेजुरीकरांना पाणी पोचू. त्याचबरोबर स्वच्छतेचे काही प्रश्न असतील, बायोमायनिंगचे प्रश्न आहेत, ते देखील या ठिकाणी घनकचऱ्यासंदर्भातले प्रश्न आहेत. ओला आणि सुका कचरा हा वेगळा करून त्यासाठी जी जागा आत्ता जेजुरीमध्ये नाही आहे तर ती जागा आम्ही या ठिकाणी भविष्यामध्ये जेजुरी जी MIDC आहे ही 5 किलोमीटर साधारणतः जेजुरीची आपली हद्दवाढ करायची आहे. ज्या कारणाने जेजुरीतल्या ज्या लागून ज्या छोट्या छोट्या पवारवाडी असेल, दोरगेवाडी असेल, कुतवळवाडी असेल, तुमचं कुतवळ वस्ती माफ करा, आमचं दौनेमळा असेल किंवा स्टेशन नगर असेल, या भागातल्या लोकांना नागरी सुविधांपासून ही लोक वंचित आहेत. नॉन म्युन्सिपल एरियामध्ये ही लोक होती. ह्या लोकांना जर नागरी सुविधा पुरवायच्या असतील तर हा नॉन म्युन्सिपल एरिया देखील जेजुरीची 5 किलोमीटरची हद्द वाढवून तो जेजुरीमध्ये अंतर्भूत केला पाहिजे. तरच त्या लोकांना त्या सुविधा मिळतील. आणि MIDCमध्ये घनकचऱ्याचा आपण त्या ठिकाणी प्रकल्प आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये कुणाचाही एकदा कचऱ्याचा प्रश्न जसा फुरसुंगीचा हा रहिवासी भागात असल्यामुळे वाद होतो. जर तो MIDCमध्ये गेला, 12 ते 15 एकरावरती घनकचऱ्याचा त्या ठिकाणी निर्मितीचा प्रकल्प टाकला, त्यातून गांडूळ खत वेगळं निघेल आणि त्यातून बाकीच्या गोष्टी असेल. म्हणजे उपद्रव कुठला होणार नाही, उपद्रव मूल्य 0 असेल. नागरिक देखील खुश होतील आणि आपलं काम पण होईल. आणि वाढीव हद्द MIDC जी केल्यामुळे जेजुरी MIDC जेजुरीमध्ये जर आली तर त्याच्यामुळे जेजुरीच्या करपट्टीमध्ये वाढ होऊन त्या पैशामध्ये जेजुरीचा जो अर्थसंकल्प आहे तो आत्ता जर समजा 50 कोटीचा असेल तर तो अर्थसंकल्प माझ्या अंदाजे 500 कोटीचा व्हायला काही हरकत नाहीये. याच्या अगोदरच ह्या गोष्टी ठोसपणे करायला पाहिजे होत्या, परंतु त्या केल्या गेलेल्या नाहीयेत. पाण्याचा प्रश्न, लोकांच्या गटर्सचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, येणाऱ्या भाविकांचा प्रश्न, त्याच पद्धतीने जेजुरी पर्यटन क्षेत्र या ठिकाणी होणं गरजेचं आहे. मोनोरेलचा हा आमचा प्रस्ताव अजितदादा पवार साहेबांनी आणि जी कडेपठाराचं जे जुनागड आहे त्या ठिकाणी जर आपण रोपवेचा प्रस्ताव तो पूर्णपणे मंजूर आहे. फक्त त्या ठिकाणी अजितदादांनी फक्त पुशअप जर केला तर त्या ठिकाणी वयोवृद्ध आणि जुना गड कडेपठार गड अजून महाराष्ट्राला माहिती नाहीये. तर जय मल्हारी मार्तंडाचं हे नवीन मंदिर आहे. हे नवीन मंदिर साधारणतः 1100 सालातलं मंदिर आहे. तर ते जुनागड मंदिर आहे. त्याची असं म्हणतात आख्यायिका आहे की कृष्ण भगवान त्या ठिकाणी यादव कुलीन कृष्ण भगवान त्या ठिकाणी मंदिरामध्ये त्यांचं कुळ
कुलधर्म कलोचार करायला कडेपठारी यायचे. जर कुलधर्म कुलाचार करायला श्रीकृष्ण भगवान यायचे, ते त्या ठिकाणी आपली पण लोक, जी वयोवृद्ध लोक असतील, नागरिक असतील आणि ज्यांना जुनागड माहीत नाहीये, ते रोपवेनी सशुल्क, एक नॉमिनल सशुल्क त्याच्यावरती लावून जाऊ शकतात. हा पर्यटनासाठी मुद्दा होऊ शकतो. दुसरी एक सोय या ठिकाणी भाविकांसाठी करता येऊ शकते, ती पे अँड पार्कची. जेजुरीचा आपण जर भौगोलिक विचार केला तर जेजुरी गडाच्या दोन्ही बाजूला गडाला लागून ज्या कपाऱ्या आहेत तिथं 4-4, 5-5 एकरचे प्लॉट मोकळे आहेत की जे वन खात्याच्या अखत्यारीमध्ये आहेत. आदरणीय दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या 5 एकरवरती जर आपण बंदिस्त पार्किंग केलं, बहुमजली पार्किंग जर केलं, तर त्या ठिकाणी येणाऱ्या सगळ्या भाविकांच्या दोन्ही बाजूला गाड्या लागतील आणि डायरेक्ट भाविक त्या ठिकाणी पायरी मार्गाने आणि त्या ठिकाणच्या दोन्ही बाजूच्या, पूर्व आणि पश्चिम या दोन्ही बाजूच्या दोन्ही रस्त्याकडून जाऊ शकेल, ज्याच्यामुळं आपल्या जेजुरीच्या व्यापारा उद्योगाला पूर्णपणे चालना मिळेल. म्हणजे या निवडणुकीमध्ये आमचा पूर्णपणे अजेंडा असला पाहिजे आपली ग्रामीण स्वच्छता, लोकांचं आरोग्य, भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त जेजुरी आणि विकास कामांची नगरपालिका निवडणूक या ठिकाणी लढणार आहोत. भ्रष्टाचाराचा एक तुम्ही मुद्दा सांगितला, भ्रष्टाचाराचं काय सांगता? भ्रष्टाचार आता विकासाचे मुद्दे घेऊन जायचे आहे आणि भ्रष्टाचारावरती बोलायचं झालं तर तुमच्या चॅनलचा रील संपल इतके ते भ्रष्टाचाराचे मुद्दे निघतील. वेळेवेळेनुसार आम्ही त्या ठिकाणी सांगू की कसा भ्रष्टाचार झालेला आहे त्या महानगरपालिकेमध्ये, जेजुरी नगरपालिकेमध्ये. त्यामुळे भ्रष्टाचारावरती जास्त बोलण्यापेक्षा आता विकासाच्या मुद्द्यावरती बोललं पाहिजे. जनतेचा पैसा, म्हणून तुम्ही सांगितलं ना की जेजुरी नगर परिषदेमध्ये जर जायचं आहे तर ठेकेदार नगराध्यक्ष म्हणून जायचं नाहीये, तर जनसेवक नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करायचंय. जनतेसाठीच त्या ठिकाणी जायचंय. जनतेने तुम्हाला त्या ठिकाणी पाठवलेलं आहे की जनतेची सेवा करण्यासाठी पाठवलंय, नाही की त्या ठिकाणी भ्रष्टाचार करण्यासाठी पाठवलेलं आहे. रस्ते आणि याचा एक गंभीर प्रश्न आहे, जो कचरे आणि रस्त्यावर तुम्ही सांगितला, त्याच्यावर काय अजून वेगळा उपाय करणार? आणि जे रोजगारांच्या तरुणांचे रोजगार आहेत त्यांच्या ह्याच्याबद्दल काय करणार आपण? तरुणांच्या रोजगारासंदर्भात तर सांगायचं झालं तर मधल्या काळामध्ये जेजुरीमध्ये जो भीषण दुष्काळ झाला त्या काळामध्ये रोजगार हमीच्या कामानिमित्त लोकांना जावं लागलं. थोडंसं आपण म्हणू सामाजिक प्रतिष्ठा त्या ठिकाणची लोकांची आडवी येत होती की आम्ही कसं बाबा 20-20 एकरचे शेतकरी एखाद्या कंपनीमध्ये किंवा रोजगार हमीच्या कामावरती जाऊ. पण मी त्या ठिकाणी आमच्या मित्रपरिवाराने इंडियाना असेल, इंडियन सिमलेस असेल, जेजुरीतल्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी मानापानाने 2 व्हीलर घेऊन आमचा त्या ठिकाणचा आसपासचा शेतकरी गेला. आणि जेजुरी शहरामध्ये करोना काळामध्ये जी परिस्थिती येऊन घातली होती की शेवट जर भाविक आले तरच आमचं पोट चालतंय, भाविक जर नाही आले तर या ठिकाणी आपली अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडून पडते. त्यामुळे जेजुरीकरांसाठी त्या काळामध्ये आम्हाला इथला जो पूर्णपणे आमची ते पहिली शिकवण दिलेली आहे, घरामध्ये जर 3 लोक असतील तर एकाने शेती करावी, दुसऱ्याने आपला खंडरायाचा व्यवसाय करावा कुलधर्म कुलाचाराचा, आणि तिसऱ्या व्यक्तीने त्या ठिकाणी कंपनीसारख्या ठिकाणी जाऊन रोजगारासंदर्भामध्ये जेवढ्या तरुणांना, म्हणून म्हणजे माझ्यापर्यंत आत्तापर्यंत जितके तरुण आलेले आहेत त्या तुम्ही तरुणांना विचारू शकता की जयदीप बारबाईकडे गेल्यानंतर कुशल कामगार आणि अकुशल कामगार हे दोन्ही कामगार त्या ठिकाणी जेजुरी MIDCमध्ये, आमची जेजुरी MIDC ही पूर्णपणे 1-2 भागामध्ये वाटलेली जाते. हे जड वाहतूक माल उद्योग हा एक व्यवसाय आहे आणि दुसरा फूड प्रक्रिया करणारा अन्नधान्यावरती. तर त्याच्यामध्ये आम्ही दोन्ही बाजूला महिला मोठ्या प्रमाणावरती कामाला लावलेल्या आहेत. महिला वर्गाला मोठं सक्षमीकरण त्या ठिकाणी करून दिलेलं आहे. ताजं फ्रोजन फ्रूट त्या ठिकाणी काम करतं आहे. कुठे डॉक्टरांचं त्या ठिकाणचं औषध गोळ्यांचं फार्मास्युटिकल त्या ठिकाणी काम करतं आहे. इंडियन सिमलेस सारखी पवार साहेबांच्या आशीर्वादाने 1990 साली निर्मित झालेली इंडियन सिमलेस कुशल अकुशल आणि पूर्ण संबंध या भागातल्या लोकांना रोजगार देत आहे. इंडियानाचे 6 प्लॅन्ट त्या ठिकाणी काम करत आहेत. आदरणीय हिंगोराणी साहेब आणि त्यांचे चिरंजीव, हिंगोराणी साहेब आता नाही आहेत परंतु त्यांचे चिरंजीव प्रशांत हिंगोराणी यांनी जेजुरीमध्ये खूप मोठं CRSSचं काम केलेलं आहे. म्हणजे सामाजिक बांधिलकी देखील जपलेली आहे आणि जेजुरीतल्या तरुणांना हे काम देखील दिलेलं आहे. त्या जेजुरीत तुमची सध्या जास्त हवा आहे आणि अजित पवारांनी सांगितलं आहे तुम्ही मला मतं द्या, मी तुम्हाला निधी देतो. याचप्रमाणे जेजुरीतली जनता हे थोडीशी तुमच्याकडे जास्त वळताना दिसेल असा हे व्यक्त करूया. किती निवडून येतील उमेदवार? साहेब त्या ठिकाणी आम्ही आता
काम केलेलं आहे, लक्षात घ्या. आता किती येतील, काय येतील किंवा कोण येईल काय मला सांगतं, म्हणजे मी येईल नाही येईल मला माहीत नाही आहे. आम्ही फक्त आशीर्वादरूपी जनतेकडून आम्ही हात जोडून विनंती करतो आहे की तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, आम्हाला संधी द्या आणि आमच्या कामाचा लोकाजोका तुम्ही आमच्याकडून घ्या. आम्ही तुम्हाला कधीही नाराज निराश करणार नाही. सर्व जेजुरीतले या ठिकाणचे माझ्याबरोबरचे उमेदवार हे सुशिक्षित आहेत, स्वतःचा व्यवसाय पाणी करतात. कुणीही जाऊन तिथं भ्रष्टाचाराचं दुकान मांडणार नाही. मान पान हा आलेल्या नागरिकांना मिळेल, वेळ मिळेल. तुमचे रस्ते, गटर, पाणी ह्या सरकारी योजना नक्की होतील, पण त्याबरोबर सगळ्यात मोठा जर काय असेल तर आलेल्या नागरिकाला तिथं मान सन्मान मिळाला पाहिजे. तिथल्या अधिकाऱ्यांवरती पण एक प्रकारचा जसा अजितदादांचा एक वचक असतो तशा प्रकारचा दोन्ही चाकं म्हणजे प्रशासन आणि त्या ठिकाणचं शासन ह्या दोघांची दोन चाकं आहेत. ही व्यवस्थित गाडीसारखी चालायला लागतात. पण ही गाडी मागच्याच कुठेतरी बिघडलेली होती टक्केवारीमध्ये, त्यामुळे ही गाडी विदाऊट टक्केवारी म्हणजे कुणी त्या ठिकाणी दोन्ही चाकं समसमान चालली पाहिजेत आणि आलेल्या नागरिकांना त्यांचं पाण्याचं काम असून द्या, मान सन्मान तिथं त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्याशी विचारपूस करून तुमचं काय काम आहे त्याला बसवून वेळप्रसंगी खिशातल्या पैशांनी चहा पाजून त्याचं काम करून दिलं पाहिजे. तरच तुम्हाला जेजुरीतली जनता ही डोक्यावरती घेईल. नाहीतर ज्या पद्धतीने तुम्ही आता म्हणताय की आम्हाला लोक विचारतायत, का विचारतायत की तिथं जनतेची हेळसांड झालेली आहे 10 वर्षामध्ये. आम्ही लोक जाणारे हे मान सन्मानासाठी जाणारे आणि आम्हाला निश्चित जनता त्या ठिकाणी निवडून देईल. धन्यवाद दादा. जेजुरीतलं वातावरण हे तापलेलं आहे. यासोबतच आपण आणखीन अशाच बातम्या पाहणार आहोत. पाहत राहा IBM महाराष्ट्र. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.